आजच्या या प्रेसला उपस्थित शिवसेनेचे उपनेते दुधवाडकरजी, संजय पवारजी, आमचे आमदार जयंत आसगावकर, रवी, त्याचबरोबर सचिन, राजू लटकर, सुनील मोदी, विशाल, त्याचबरोबर महेश आणि विजयराव देवणेजी, आनंद मानेजी आणि आमचे सर्वच सहकारी. आपल्या सर्वांना माहीत आहे कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि गेल्या आचारसंहिता लागल्यापासून या सगळ्या गोष्टी चालू आहेत. गेल्या 18 दिवसामध्ये शिवसेना उद्धव साहेबांच्या शिवसेनेशी आमची चर्चा, बैठका सातत्यानं चालू होत्या आणि त्या बैठकांचा अंतिम प्रस्ताव घेऊन आज दुधवाडकर साहेबांच्या बरोबर माझी फायनल या ठिकाणी चर्चा झाली आणि आम्ही या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आमची आघाडी झालेली आहे हे जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद प्रामुख्यानं त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. मी आता परत तुमचा प्रश्न येणार म्हणून आधीच सांगतो की राष्ट्रवादीबरोबर पण मी काल तुम्हाला सांगितलं चर्चा केलेली आहे. त्यांना काही सीटचा प्रस्ताव दिलेला आहे, त्यांच्याबरोबर चर्चा माझी अजून चालू आहे. आम आदमी पार्टीबरोबर थोडं मैत्रीपूर्ण लढाई होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बाकीच्यांचे घटक पक्ष आहेत इंडिया आघाडीचे, त्यांच्यावरही प्राथमिक आमच्या चर्चा चालू आहे. काँग्रेस पक्ष म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा, कारण की महापालिकेच्या विकासासाठी, या शहराच्या डेव्हलपमेंटसाठी एक आश्वासक पर्याय या धुळल्याच्या राजकारणामध्ये, खड्ड्याच्या राजकारणामध्ये आम्हाला एक आश्वासक पर्याय काँग्रेस शिवसेनेच्या माध्यमातून द्यायचा. जागेच्या संदर्भात प्राथमिक एक प्रस्ताव 33 जागांचा शिवसेनेनं पहिल्यांदा दिला होता. त्यानंतर आमची कमिटी, त्यांची कमिटी असं बसून 16 जागा पुन्हा त्या ठिकाणी निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर परत 11 जागांच्यावर आणि 12 जागांच्यावर आणि एक स्वीकृत असा अंतिम प्रस्ताव शिवसेनेचा आमच्याकडं आलेला आहे. 81मध्ये 12 जागा आणि एक स्वीकृत असा अंतिम प्रस्ताव आलेला आहे. आता त्यामध्ये प्राथमिक जवळजवळ 60-70% आमचं एकमत काही जागांवर झालेलं आहे. आता हे अजून 4-5 दिवस चालू राहणार, कारण 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता होती आमचं काय चाललंय म्हणून म्हणलं एकदा आमचं चाललेलं तुमच्यासमोर आणूया आणि तुम्हाला आश्वासित करूया की आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येणार आहात. म्हणून खास आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरेंची प्रेस असताना सुद्धा, उपनेते तिथं दर्जेचे असताना सुद्धा हे दोघंही इथंच थांबलेत ते एवढ्यासाठीच की कोल्हापूरची आघाडी झाली पाहिजे. आता यांचं होऊ दे म्हणजे पत्रकारांना आधी पहिल्या सगळ्यांना नमस्कार. आता बंटी साहेबांनी तुम्हाला सर्व सांगितलं. 12 जागा आणि एक स्वीकृत नगरसेवक, त्यात 7 जागा आमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्व एकमत झालेलं आहे. अजून 4-5 सीट आहेत. त्या 4-5 सीटच्याबद्दल मी आणि बंटी साहेब बोललो आहे आणि त्याचा प्रस्ताव आम्ही आदरणीय पक्षप्रमुखांकडे ठेवून तो लवकरात लवकर तिकडनं वरना निर्णय आल्यावर तो सुटेल. नाही, त्यांचाही प्रस्ताव आलेला आहे, कारण मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही. कारण आता कसं आहे, आम्ही दोघं एका स्टेजवर आहे, त्यामुळे ह्यांच्या प्रस्तावाची चर्चा मी जाहीर करणं संयुक्तिक राहील. राष्ट्रवादीचा किती चालता प्रस्ताव हे मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही. त्यामुळं ज्यावेळी जॉईंट आमचं होईल त्यावेळी बोलता येईल की बाबा त्यांनी पहिला अमका प्रस्ताव दिला होता, एवढं झालं आहे असं मला त्यांनी जर जाहीर केलं असलं तर मला माहीत नाही माझ्या वाचण्यात. त्यांनी काय जाहीर केलं का तसं काय नाही. त्यामुळे मी बोलणं नाही. आता स्वतंत्र चर्चा चालू आहे. शिवसेनेची स्वतंत्र 5-6 वेळा चर्चा झाली, राष्ट्रवादीची स्वतंत्र 5-6 वेळा चर्चा झाली, आम आदमी पार्टीची 2-3 वेळा स्वतंत्र चर्चा झाली, भाकप यांची स्वतंत्र चर्चा झाली. म्हणजे जे अलायन्स आहेत ते आमच्या कमिटीबरोबर 2-2दा बसले, माझ्याबरोबर बसले. त्या चर्चा काय आम्ही प्रेसला सांगितलेल्या नाहीत, कारण त्या इंटरनल आम्ही 2-2, 3-3 तास त्याच्यावर बसलेलो आहे. यातला मूळ मुद्दा असा आहे की हा 4चा प्रभाग झालेला आहे आणि 4चा प्रभाग होत असताना पूर्वीच्या वॉर्डातनं प्रत्येक वॉर्डातनं किमान एक माणूस असला पाहिजे आणि भौगोलिकदृष्ट्या अशा सगळ्या गोष्टीची रचना करून आम्ही निर्णय घेतोय. आता वॉर्ड एकदा सुटल्यानंतर उमेदवाऱ्या फायनल करणं वगैरे हा भाग पुढचा आहे.
त्यामुळे कदाचित वॉर्ड आमचे फायनल झाल्यानंतर उमेदवारसुद्धा इकडं तिकडं होऊ शकतात त्या वॉर्डातले. त्यांचे उमेदवार काही सक्षम आहेत, त्यांना आपल्याला उमेदवारी त्या ठिकाणी द्यावी लागेल. आणि म्हणून एकूण आम्ही आजचा उद्देश काय की आमची आघाडी झालेली आहे. आघाडीत पण एक तुमचा मित्र पक्ष नाही आहे, त्यामुळे चर्चेला चर्चा केलीच नाही की मग नाही केली चर्चा. VB पाटील साहेबांच्या बरोबर चर्चा झालेली आहे माझी. त्यांचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे, आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला आहे. कमिटीबरोबर पण एक प्राथमिक चर्चा, 2 वेळा चर्चा कमिटीची पण झालेली आहे. त्यामुळे असं नाही की आता वेळ लागतोय ना, काही गोष्टी वेळ लागतात, त्यामुळे होईल ना 5-6 दिवसात. शिवसेनेचं समाधान केलं नाही. तसं राष्ट्रवादीचं समाधान झालेलं नाही. माझी इच्छा आहे करायची. किती जागावर लढणार? नाही, आता ते जागा वाटप 30 तारखेलाच फायनल होईल. AB फॉर्म ज्यावेळी आम्ही देऊ त्यावेळी तुम्हाला कळेल की नेमक्या जागा कुणा. काँग्रेस 70 आणि शिवसेना 7 आणि राष्ट्रवादी 4 असा काँग्रेस 100 शिवसेना 50 असं आहे. नाही आताची जी युती तुमची झाली याच्यासाठी आदित्य ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांना तुमच्याशी बोलावं लागलं. नाही आजच्या परिस्थितीत आमचं एकमत स्थानिक पातळीवरच झालेलं आहे. त्यामुळं आणि हातकणंगले लोकसभेमध्ये काँग्रेसनं शिवसेनेच्या उमेदवाराचा ताकदीनं प्रचार केला होता. कोल्हापूर लोकसभेमध्ये शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रचाराचा ताकदीनं प्रचार केला होता. विधानसभेला आम्ही सगळेजण एकजुटीनं, म्हणजे हे स्टेजवर बसलेले आम्ही सगळे एकजुटीनं विधानसभेच्या 10 मतदारसंघात ताकदीनं त्या ठिकाणी होतो. परवा नगरपालिका नगरपंचायतलाही काही ठिकाणी आमच्या आघाडी झाली, तिथेही आम्ही ताकदीनं होतो. त्यामुळे आमचं एक नॅचरल अलायन्स कोल्हापूरमध्ये या सगळ्या मंडळींचे आहे. त्या नॅचरल अलायन्समधून हा टप्पा पहिला आमचा पार पडलेला आहे. एका घरात 2 शिवसेनेनं ताकदीनं प्रचार केला तर शिवसेनेचं मत आहे की पदाधिकाऱ्यांचं वगैरे काँग्रेस तेवढ्या प्रमाणात आम्हाला सत्तेत सहभागी करून घेत नाही. नाही, ठीक आहे, भावना प्रत्येक पक्षाच्या असतात की आम्हाला जास्त वाटा पाहिजे, ते गैर नाही. कुठल्याही पक्षाच्या प्रमुखाचं, अध्यक्षाचं प्रत्येकाला वाटते की माझ्या पक्षाला जास्त जागा, गैर काय नाही ना. आणि शेवटी भांडण कुणाशी निघणार? घरच्याशीच निघणार ना. मी घरचा आहे ना, त्यामुळे माझ्याबरोबरच भांडण होणार ना. त्यामुळे ते काय ते हे होत राहते, त्याचा काय विषय फार आम्ही, कारण की शेवटी मागण्या असते. त्या शिवसेनेवर पण प्रेशर आहे की बाबा एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत, आम्ही राबतोय. आम्ही पक्ष फुटला तरी आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर राहिलो, त्यांचं काय चुकीचं आहे? म्हणजे पक्ष फुटल्यावर सुद्धा आम्ही ताकदीनं उद्धव ठाकरे साहेबांच्यावर राहिलो, कुठल्याही पैशाच्या आमिषाला आम्ही बळी पडलो नाही. आणि मग आत्ता आम्हाला संधी मिळाली पाहिजे अशी भावना तीव्र असते. आमच्याबरोबर काँग्रेसमध्ये प्रामाणिक राहिलेली माणसं आहेत, त्यांनाही वाटते की आम्ही. आणि प्रॉब्लेम यातला काय, 10 वर्षानं निवडणूक व्हायला लागली. 2020 साली निवडणूक असती तर अर्धी बॅच डिलीट झाली असती, अर्धी बॅच राहिली असती. त्यामुळं हे बॅकलॉग मोठा आहे. साहेब, एका बाजूला महायुतीची जी शिवसेना आहे ती 35 ते 40 जागांवर भाजपसोबत भांडतीये, तर दुसऱ्या बाजूला त्याच मूळ शिवसेनेमध्ये केवळ 12 जागांची मागणी होते. आपल्याकडं उमेदवार नाहीये का तेवढ्यावर समाधानी नाही? यातला विषय रणजित असा आहे की 33ची मागणी आहे. 33 स्ट्रॉंग उमेदवार शिवसेनेकडे आहेत असं म्हणता येणार नाही की शिवसेनेकडे स्ट्रॉंग उमेदवार नाही आहेत, हे म्हणणं संयुक्तिक राहणार नाही. पण तुम्ही पहिला मुद्दा जो सांगितला, 4चा प्रभाग आहे आणि मग 4च्या प्रभागामध्ये तिघांनाही ताकद मिळणं आणि निवडून येणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मग शेवटी विनिंग कॅपॅबिलिटी हा देखील एक क्रायटेरिया आपल्याला लावावा लागेल. आणि म्हणून असं म्हणता येणार नाही शिवसेनेची 33च्या 33 चांगले आणि सक्षम उमेदवार आहेत. एका घरात 2 तिकीट आपण घेणार आहे. नाही, काही ठिकाणी एका घरात 2 तिकीटं जातील. ते शेवटी कसं असते, स्वीकृतचा देखील आकडा आपण बघतो की संख्येवर आधारित त्या गोष्टी निवडणूक आल्यावर होतातच, घडतातच. म्हणजे आता एखाद्या पक्षाची संख्या स्वीकृतसाठी जेवढी झाली तर त्याला मिळतं. आता मागच्याही तुम्ही बघितलं, काँग्रेसचे जेवढे होते तेवढे स्वीकृत काँग्रेसला मिळाले, भाजपचे होते तेवढे भाजपला मिळाले, राष्ट्रवादीचे 15 होते त्यांना त्या पद्धतीने मिळाले. ही आकडेवारी शेवटी नाही, नाव कसं स्वीकृतचं नाव कोण फायनल करणार? ते प्रस्ताव त्यांची मागणी आमच्याकडे आहे, अजून त्याला
आम्ही चर्चा करणार आणि त्याच्यावर मग पुढं त्याची चर्चा होणार. त्यांनी सांगितले की बाबा एक स्वीकृत आम्हाला द्या, आता त्याच्यावर चर्चा मी करू ना, असा आहे. ही चर्चा 30 तारखेपर्यंत संपणार की माघारीपर्यंत चालणार? नाही, हे माघारीपर्यंत चालतच असते. तुम्ही आता नवीन आहे मला, ह्या चर्चा चालूच असतात ना. या 5 जागांवर एकमत झालेले अशा कुठल्या जागा आहेत? नाही, त्या जागा सांगणं संयुक्तिक राहणार नाही, तो आमचा इंटरनल विषय आहे. 5 पैकी किती देणार आहे त्यांना? कारण त्यांची मागणी 12ची आहे, त्यात पण काय टाकच्याला फरक आहे. नाही नाही, आज त्याच्यावर बोलणं, आता मी बोललो तर मग त्याला अर्थ राहणार नाही. नाही, आजचं प्रेसचा मूळ उद्देश काय आहे की आमची एकत्र राहणार आहे शिवसेना. तुमची जी संभ्रम अवस्था होती ती आम्हाला संपवायची आहे. धन्यवाद. आता इथलं सोडा, राज्याचं काय असेल तर सांगा. शिवसेना आणि मनसे एकत्र झाली, कोल्हापुरात देखील मनसेला सोबत आपण घेणार आहात का? त्या संदर्भात काही चर्चा झाली? तसा अजून काही प्रस्ताव माझ्याकडे अधिकृतरित्या आलेला नाही. हा, तुमच्याकडे आलाय. आला तर एखादा सीट होणार. आमच्याकडे जो प्रस्ताव आला होता तो प्रस्ताव आम्हाला मान्य नव्हता. त्यामुळे आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही वरिष्ठांशी चर्चा करा आणि मग हे करा. ते वरिष्ठांना मानलाय त्यांनी. प्रस्ताव म्हणजे नेमकं काय दिलेलं? त्यांनी किती जागांचा? नाही, जागांच्या पेक्षा एक वेगळा प्रस्ताव दिला होता, तो आम्ही तुम्हाला नाही सांगू शकतो. साहेब, आम आदमी पार्टीने ज्या जागा मागितल्या होत्या त्यामध्ये त्यांचा असा आरोप आहे की केवळ प्रायव्हेट जागा देऊ करतायत आणि त्या सुद्धा त्यांच्या पसंतीच्या नाही आहेत, म्हणून आम्ही नाईलाज असतो यातून बाहेर पडतो. असा अर्थ आहे की त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाही, नाही. त्यांच्याकडेही सक्षम उमेदवार आहेत, कारण की उद्या हे सगळी लोक निवडणुकीचं मतदान झाल्यावर सुद्धा मला पाहिजेत. उद्या मला विधानसभा आहे, जिल्हा परिषद आहे, परत लोकसभा आहे, त्यामुळे सगळी हे इंडिया आघाडी मला सांभाळून ठेवायला लागणार आहे. तेव्हा मी कुणाचाही हे करणार नाही की डिसरिस्पेक्ट करणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सक्षम उमेदवार आहेत, परंतु गणितात बसत नाही. आमचा माणूस तिथं स्ट्रॉंग आहे, तिथंच त्यांना पाहिजे असेल तर थोडं माझ्याबरोबर असणाऱ्यांना देखील, काँग्रेसबरोबर असणाऱ्यांना देखील त्या ठिकाणी अडचणीचं होतं. आम आदमीची काय परत एकदा बोलणार आहे तुमच्या? नाही, आता त्यांनी ऑलरेडी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. चला, धन्यवाद. तर काँग्रेसने जी काल टॅगलाईन जारी केली किंवा जी घोषित केली त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर आलेली आहे. तुम्ही दिलेल्या एका कमेंटला उत्तर देताना कृष्णराज महाडिकांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांनी ही टॅगलाईन केलेली आहे बरेच वर्ष महापालिकेमध्ये तेच त्यांना सचिन चव्हाण, राजू लटकर उत्तर देतील, मी उत्तर देण्याची आवश्यकता नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.